Hello friends, welcome to our YouTube channel बालमैत्रीण. हॅलो, आज आपण पाहणार आहोत क्लास 2चा 1.2 वाला लेसन ॲक्टिव्हिटी टाईम. ॲक्टिव्हिटी म्हणजे याच्यामध्ये टीचर तुम्हाला काही ॲक्शन वर्ड्स सांगणार आहेत. म्हणजे कशा ॲक्शन करायच्या, टीचरनी काही वाक्य बोलल्यावर आपण त्याच्यावर कसं ॲक्टिंग करायची किंवा काय करायचं हे आपल्याला शिकवलं जाणार आहे. साधे साधे वाक्य आहेत जे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहेत. ओके, म्हणजे जे ओरली तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत त्याचे स्पेलिंग्ससुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील. ओके, फर्स्ट लिहिले काय त्यांनी, से प्लीज. म्हणजे सगळ्यात अगोदर म्हणायचं प्लीज. आपल्याला कुणालाही काही काम सांगायचं असेल, काही रिक्वेस्ट करायची असेल तर प्लीज म्हणायचं. ओके, मग पाहूया आता लेसनमध्ये काय दिलं आहे. लिसन केअरफुली अँड ॲक्ट ओनली व्हेन आय से प्लीज. म्हणजे काळजीपूर्वक ऐका आणि जेव्हा मी प्लीज म्हणेन तेव्हाच तुम्ही तसं ॲक्ट करायचं, म्हणजे तसं करायचं. ओके, मग फर्स्ट सेंटेन्स काय आहे, प्लीज सिट डाऊन. म्हणजे टीचर काय म्हणताय तिथं, प्लीज सिट डाऊन. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बरोबर, सिट डाऊन म्हणजे खाली बसा. हे पहा इथं चित्रामध्ये ती सगळी मुलं खाली बसली आहेत. बरोबर. नेक्स्ट, प्लीज स्टँड अप. टीचर काय म्हणतायत, प्लीज स्टँड अप म्हणजे काय, सगळे उभे राहा. पहा इथे सगळी मुलं उभं राहिली. बरोबर, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे हे सगळं. नेक्स्ट, टर्न अराउंड. आता पहा बरं का इथं चित्रामध्ये काय झालंय, इथं सगळी मुलं बसली आहेत, इथं सगळी मुलं उभी राहिली आहेत आणि इथं काय, हा एकटाच मुलगा टर्न करतोय. मग का बरं, काय झालं इथं, तर तुम्हाला लक्षात असेल सुरुवातीलाच मी काय बोलले, ॲक्ट ओनली व्हेन आय से प्लीज. म्हणजे ऑलरेडी त्यांनी काय सांगितले आपल्याला, की जेव्हा वाक्याच्या सुरुवातीला प्लीज म्हटलं जाईल तेव्हाच करायचं. मग तसं ह्या बाकीच्यांनी लक्षात ठेवलं आणि बाकीच्यांनी टर्न केलं नाही, पण या एका मुलाच्या लक्षात नाही राहिलं, त्याने टर्न केलं. ओके, मग टर्न अराउंड म्हणजे काय, टर्न अराउंड म्हणजे स्वतःभोवती एक फेरी मारा. ओके, मग त्याने एकट्यानेच फेरी मारली, बाकीचे तसेच उभे राहिले. जर टीचर बोलल्या असत्या प्लीज टर्न अराउंड, मग सगळ्या मुलांनी टर्न केलं असतं. ओके, मग आता याच्यातून तुम्हाला नवीन काय गोष्ट शिकायला मिळाली, टर्न अराउंड म्हणजे काय, स्वतःभोवती एक फेरी मारा, गिरकी घ्या. ओके, नेक्स्ट, प्लीज हॉप ऑन वन लेग. हॉप म्हणजे काय, छोटी उडी मारायची, एका पायावरती उडी मारा. ओके, बघा आता टीचर प्लीज म्हटलेत, मग सगळी मुलं उड्या मारतायत, ते पण एका पायावर. समजलं. नेक्स्ट सेंटेन्स आहे, हॉप ऑन टू लेग्स. मग बघा आता हा मुलगा तसाच उभा राहिला आहे, ही पण मुलगी तशीच उभी राहिली आहे, हे दोघं जण उड्या मारत आहेत. का बरं, कारण इथं सुद्धा काय आहे, हॉप ऑन टू लेग्स सांगितले. प्लीज बोललेत का टीचर या सेंटेन्समध्ये, नाही. ओके, मग हे थोडक्यात एक प्रकारे गेम होती ही, की कुणाचं लक्ष आहे प्लीजवरती, टीचर प्लीज म्हणतायत याच्यावर कुणाचं लक्ष आहे. थोडक्यात ही गेम पण होती आणि तुम्हाला काही ॲक्टिव्हिटी पण कळल्या. याच्यामध्ये तुम्हाला 2 ॲक्टिव्हिटी कुठल्या कळल्या, की टर्न अराउंड म्हणजे गिरकी घ्यायची स्वतःभोवती आणि हॉप म्हणजे छोटी उडी मारायची. ओके, जंप आणि हॉपमध्ये फरक आहे बरं का. जंप म्हणजे थोडी मोठी उडी असते आणि हॉप म्हणजे छोटी उडी असते. यात सगळे ॲक्शन तुम्ही घरीसुद्धा करा आणि छान मजा करा. If you like it, then like it. If you love it, then subscribe it. And don't forget to click on bell icon. Thank you for watching.